छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आज तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले। मतदानाच्या दिवशी उमेदवारांच्या प्रतिनिधीला मतदान केंद्राच्या आवारात प्रवेश देण्यावरून पोलीस आणि प्रतिनिधी यांच्यात जोरदार वाद झाला। नियमानुसार प्रवेश नाकारण्यात आल्याने प्रतिनिधी आक्रमक झाले, तर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला। मात्र वाद चिघळल्यानंतर पोलिसांनी उमेदवाराच्या प्रतिनिधीवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली। या घटनेनंतर मतदान केंद्र परिसरात एकच गोंधळ उडाला। काही काळासाठी मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली होती। घटनेमुळे उपस्थित मतदारांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली। पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले। दरम्यान संबंधित उमेदवाराकडून या कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला असून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे। या घटनेमुळे राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असून घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे। आमची मागणी आहे की जोपर्यंत संबंधित पोलिसांवर देशमुखांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथून कुठे चालणार नाही। तुम्ही बघू शकता सगळे उमेदवार असतील आणि सगळे त्यांचे प्रतिनिधी असतील, सगळ्या पक्षाचे इथे बसलेले 50 जणांनी त्यांना खाली पडून मारलं, त्यांना डोकर मारलं, लाठीचार्ज केला, त्यांच्यावर बिनकारण केलाय। जेव्हा त्यांच्या गळ्यात आयडी येते तर चोरी करायला आलेत ना, प्रतिनिधी म्हणून आलेत ना ते कोणाचे। तुम्ही चोरी करत असाल तर त्यांच्यावर कारवाई करत नाही, त्या माणसावर मारले। माझी माफवर साधा माणूस आणि माझी माफवर तुम्ही इतकं साधा माणसाला काय मारत असता? तर आमची प्रशासनाला निवेदन आहे की तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा, म्हणजे आम्हाला पण मतदान प्रक्रिया चालू करता येईल।